वनजमिनीचे हक्काचे पट्टे, रेशन कार्ड आणि आदिवासी भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढावा या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेने आज इगतपुरीत आक्रमक पवित्रा घेतला. मुंबई नाशिक महामार्गावरच मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागल्यात. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या तहसीलदार आणि आंदोलकांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे आंदोलकांनी ठामपणे सांगितले. मिळून 80 वर्षे झाली, मात्र आजही या देशाचा मूळ मालक आदिवासी हा त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहे. त्यांचे हक्क त्यांना मिळावे म्हणून आम्ही नॅशनल हायवे नाशिक आणि मुंबई हायवेवरती आज रास्ता रोको आंदोलन केलं आणि गेले 2 तासपेक्षा जास्त काळ आम्ही हा हायवे अडवला आणि आमच्या मागण्याचं निवेदन माननीय तहसीलदार इगतपुरी यांना देण्यात दिलेलं आहे आणि त्यांचं लेखी उत्तर आम्हाला मिळालेलं की 19 तारखेला या प्रशासनासंदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक आयोजित केल्यानंतर आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर देखील या देशातल्या मूळ मालकाला, आपण ज्याला म्हणतो की मूळ मालक आदिवासी आहे, आदिवासींचे हक्क मिळत नसतील. आज एक कुपोषणाने मुलं मरतात, रस्ता नाही म्हणून रुग्णांना उपचार मिळत नाही, मरत असते, रेशन कार्ड नाही, जातीय दाखला नाही, शिक्षण नाही, आजही मुलांना नदी पार करून करावं जाते. मग खरं स्वातंत्र्य कुठे आहे? प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलक आक्रमक असून प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. विठ्ठल भाडमुखे, आपलं नाशिक.